ती विद्युत निर्मिती करण्याकरता जे थोरियम लागतं, ते थोरियम सुदैवाने भारतामध्ये भरपूर उपलब्ध आहे. केरळ, तामिळनाडू आणि ओरिसा येथील बीचवरची जी माती आहे, त्या मातीमध्ये ते प्रचंड प्रमाणात थोरियम पसरलेलं आहे. एवढ्या थोरियमपासून आपण 500 वर्ष निर्विवादपणे, अप्रतिहतपणे वीज निर्मिती चालू ठेवू शकू. त्यामुळे आपण कझाकस्तानकडनं युरेनियम घेतो, ऑस्ट्रेलियाकडनं घेतो, कॅनडाकडनं घेतो, उझबेकिस्तानकडनं घेतो. जिथे-जिथे युरेनियमच्या खाणी आहेत, त्यांच्याशी आपण करार केलेले आणि त्यांच्याकडनं आपण युरेनियम घेत असतो, नाही असं नाही. पण रशियामध्ये एवढं थोरियम नाही आहे. त्यांनी तो केला रिएक्टर. पण रशियाच्या अगोदर साधारण 1980 पासनंच अमेरिकेनी 1960 पासून अमेरिकेने हे करण्याचे प्रयत्न चालवले होते. क्लिंच रिव्हर रिएक्टर म्हणून त्यांनी एक तयार केलेला होता. त्याच्यामध्ये हे लिक्विड सोडियम वापरून करण्याचे प्रयत्न चालले होते. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही. कोट्यावधी रुपये खर्च झाले. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सिद्धेश कांबळी व्हिडिओग्राफर आहेत. गेले काही दिवस सातत्याने आपण इराणच्या युद्धाच्या बातम्या ऐकतोय. युद्धावरचं आपलं विश्लेषण माझं चालूच आहे. परंतु या सगळ्या भीषण बातम्या सांगताना गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की भारतात एक फार चांगली घटना 6 एप्रिलला झाली आहे आणि ती म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये असलेल्या कल्पाक्कम येथील जो ॲटॉमिक रिएक्टर आहे, त्या ॲटॉमिक रिएक्टरचा नवीन डिझाईनचं जे आपण तिथे काम केलेलं आहे, ज्याला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडिंग रिएक्टर म्हणतात. प्रोटोटाइप म्हणजे प्रारूप. फास्ट ब्रीडिंग म्हणजे ज्याच्यात खूप जास्ती वेगाने न्यूट्रॉनचा मारा होतो आणि ज्यामुळे युरेनियम 238 जे असतं, त्याचं विघटनसुद्धा होतं आणि युरेनियम 233 आणि प्लुटोनियम असं तयार होतं. तो रिएक्टर आपला आता क्रिटिकल झालेला आहे. क्रिटिकल हे या रिएक्टर म्हणजे अणुभट्टीच्या संदर्भात क्रिटिकल होण्याचा अर्थ असा असतो, की ती अणुभट्टी आता सक्षम झालेली आहे. म्हणजे आपण कधी-कधी मोटार पूर्वीच्या मोटारी असायच्या ना, त्याला स्टार्टर नसायचं. त्याला ते असं हँडल मारायचं असतं. ते हँडल मारलं की त्या मोटारी सुरू व्हायच्या. तर ते हँडल मारल्यानंतर मोटार स्वतःच्या शक्तीवर सुरू झाली, त्याला रिएक्टर क्रिटिकल झालं असं म्हणतात. आणि ती ॲटॉमिक रिएक्टर बनवण्यातली एक फार महत्त्वाची पायरी असते. कारण याच्यानंतर त्याच्यात फ्युएल जोपर्यंत असेल तोपर्यंत तो वीज निर्माण करतच राहील. वीज निर्माण कशी केली जाते अणुभट्टीमधनं त्याच्याबद्दलचे सगळं डिटेल्स मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आपल्याला मिळेल खाली. तो मी व्हिडिओ 12 मार्च 2024 नंतर केला होता. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्पाक्कम येथे हा जो रिएक्टर आहे, या रिएक्टरमध्ये फ्युएल रॉड्स इन्सर्ट केलेले होते. तेव्हापासून तर आतापर्यंत त्याच्यावरती सगळ्या टेस्ट झाल्या. सगळं त्याचं प्रॉपर कंडिशनिंग झालं आणि आता तो क्रिटिकल झालेला आहे. म्हणजे त्या रिएक्टरमधनं आता विद्युत निर्मितीला सुरुवात झालेली आहे. पण या रिएक्टर म्हणजे अणुभट्टी. या अणुभट्टीचा केवळ 500 मेगावॉट विद्युत निर्मिती करतोय हेच महत्त्व नाहीये. ही आपल्या 3 टप्प्यातल्या अणुवीज निर्मितीची डॉक्टर होमी भाभांनी 1954 साली वर्तवलेली भविष्यवाणी जी आहे, ती 72 वर्षानंतर त्या भविष्यवाणीचा दुसरा टप्पा आपण पार केलेला आहे. आपण PFBR तयार केलेला आहे. प्रोटोटाइप म्हणजे प्रारूप तुम्हाला म्हटलं आणि हा जो रिएक्टर आपण तयार केलेला आहे, तो आता अ, कामाला आलेला आहे फास्ट ब्रीडिंग रिएक्टर आणि फास्ट ब्रीडिंग रिएक्टर का आपण केला? तर त्या रिएक्टरमधनं जे युरेनियम 233 युरेनियमचं कॉम्पोझिशन जे असतं ते फक्त 0.7% हे युरेनियम 235 म्हणजे अतिशय किरणोत्सारी युरेनियम असतं. बाकीचं सगळं इनर्ट युरेनियम असतं. इनर्टचा अर्थ ज्याच्यात विकिरण ज्याच्यातनं होऊ शकत नाही, किरणोत्सार नसतो त्यामध्ये आणि त्यामुळे त्यातनं विद्युत निर्मिती करता येत नाही किंवा उष्णता तयार होत नाही. ते 238 असतं. त्या 238 वरती जर खूप फास्ट न्यूट्रॉनचा मारा केला तर त्या 238चं रूपांतर युरेनियम 233 मध्ये होतं आणि थोडं प्लुटोनियम पण तयार होतं. हे झाल्यानंतर ते जर आपण थोरियमच्या बरोबर आणलं, तर थोरियमला सुद्धा शक्ती मिळून त्यातनं प्रचंड दर्जाची विद्युत निर्मिती होते. तर ती विद्युत निर्मिती करण्याकरता जे थोरियम लागतं, ते थोरियम सुदैवाने भारतामध्ये भरपूर उपलब्ध आहे. केरळ, तामिळनाडू आणि ओरिसा येथील बीचवरची जी माती आहे, त्या मातीमध्ये ते प्रचंड प्रमाणात थोरियम पसरलेलं आहे आणि त्या थोरियमचं शुद्धीकरण आपल्याला करता येतं. ते थोरियम वापरलं तर आपल्याला वीज निर्मिती करता येते. पण थोरियमचं कसं असतं, की समजा असं धरूया, की युरेनियम हा एक हुशार विद्यार्थी आहे आणि तो हुशारीमुळे परीक्षेत चांगला मार्क मिळवतो.
थोरियम हा खरा हुशार विद्यार्थी आहे, पण त्याच्या हुशारीला चमक अजून मिळालेली नाही आहे. तर अशा वेळेला आई-वडील काय करतात, की त्याचा मित्र म्हणून एखाद्या हुशार विद्यार्थ्याबरोबर आपल्या मुलाला पाठवतात. तसं या थोरियमला जर आपण त्या युरेनियम हुशार विद्यार्थ्याबरोबर ठेवलं, तर लवकरच ते थोरियमसुद्धा हुशार तयार होतं आणि थोरियमपासनं किरणोत्साराने थोरियमचं परिवर्तन युरेनियम 233 मध्ये होतं. हे ॲक्चुअली होतं. थोरियमचा अणू बदलतो आणि तो युरेनियम 233 होतो आणि हे करण्याकरता ज्या गोष्टी लागतात, त्या गोष्टी पी-एफ-बी-आरनी तयार झालेल्या आहेत. पी-एफ-बी-आर जो प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे, त्यामध्ये आपण फास्ट न्यूट्रॉन पाठवलेले आहेत आणि फास्ट न्यूट्रॉन जाण्याकरता त्या न्यूट्रॉनच्या भोवतीचं जे आवरण असतं, न्यूट्रॉनच्या रिएक्टरच्या भोवतीचं, ते लिक्विड सोडियमचं आवरण असतं. लिक्विड सोडियम म्हणजे सोडियम हा अतिशय ज्वालाग्राही धातू आहे. त्याचा संपूर्ण वितळवायचा तो आणि 1750 टन लिक्विड सोडियम त्या रिएक्टरमध्ये सारखं फिरतं ठेवायचं असतं, जेणेकरून त्याचं फास्ट ब्रीडिंग सुरू होईल. आणि असा हा फास्ट ब्रीडर रिएक्टर आपण यशस्वी केलेला आहे. इथे हे झाल्यानंतर आता पुढची स्टेप जी आहे, तिसरी स्टेज, ती या रिएक्टरला बाजूनी थोरियमचं जॅकेट द्यायचं आणि थोरियम जॅकेट दिल्यानंतर त्या थोरियमचं कन्व्हर्जन झालं, की त्याच्यानंतर विद्युत निर्मिती तयार होते. आणि आपल्याकडे एवढं थोरियम आहे, भारत देशामध्ये जगातलं 25% थोरियम आपल्या देशामध्ये आहे. त्या थोरियमपासनं एवढ्या थोरियमपासनं आपण 500 वर्ष निर्विवादपणे, अप्रतिहतपणे वीज निर्मिती चालू ठेवू शकू. एवढी शक्ती त्या थोरियममध्ये साचवलेली आहे आणि ते करण्याकरता आता पुढची 4-5 वर्ष आपले शास्त्रज्ञ प्रयत्न करून ॲडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर तयार झालेला आहे बी-आर-सीमध्ये, जो हे थोरियम वापरेल, ते युरेनियम 233 जे आलेलं आहे, ते बेस मटेरियल म्हणून वापरेल हुशार विद्यार्थी तो आणि त्याच्या शेजारी थोरियम ठेवायचं आणि त्यानंतर ते जे इंधन म्हणून वापरलेलं असेल, त्यातनं वीज निर्मिती होते. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. नॉर्मल जे रिएक्टर्स असतात, जे आपल्याकडे भारतामध्ये 24 ठिकाणी आपण रिएक्टर लावलेले आहेत. आपल्या तारापूरला तशातला एक आहे. त्याला पी-एच-डब्ल्यू-आर म्हणतात. प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर म्हणजे त्याच्यात न्यूट्रॉनची गती कमी करायला लागते. ती कमी करण्याकरता जड पाणी वापरण्यात येतं, हेवी वॉटर, म्हणून त्याला पी-एच-डब्ल्यू-आर म्हणतात. हा पी-एच-डब्ल्यू-आर जो आहे, त्याच्या रिएक्टरमध्ये वीज निर्मिती झाल्यानंतर युरेनियम 233 उरलेलं असतं आणि त्याला न्यूक्लिअर वेस्ट असं संबोधन आहे. म्हणजे ते मानवतेला घातक आहे आणि ते पुढचे 10,000 वर्ष घातक राहू शकतं. कारण त्याचा तो तेवढी त्याच्यात किरणोत्सार भरलेला असतो. तर तो प्रकार इंधन म्हणून या रिएक्टरला वापरताय. म्हणजे आपण न्यूक्लिअर वेस्टसुद्धा कमी करणार आहोत. तो प्रकार नाहीतर खूप सील करून तो जमिनीत पुरून ठेवायला लागायचा. आता तसं करायला लागणार नाही. त्याचाच इंधन म्हणून इथे वापर करतील आणि याचा जे वेस्ट असेल, ते 50 वर्षच फक्त आपलं किरणोत्सार टिकवून धरतं, अशा तऱ्हेचं वेस्ट असेल. अशी ही प्रदूषणसुद्धा कमी करेल आणि विद्युत निर्मिती होईल आणि मुख्य म्हणजे सगळं थोरियम भारतातच निर्माण होत असल्यामुळे आपल्याला कुठल्याही परदेशाकडे तोंड वेंगारावं लागणार नाही, की बुवा आम्हाला अणुवीज तयार करायची आहे, युरेनियम द्या. सध्या आपल्याकडे जगातलं फक्त 1 ते 2% युरेनियम आहे. तेवढं काही आपल्याला पुरत नाही. त्यामुळे आपण कझाकस्तानकडनं युरेनियम घेतो, ऑस्ट्रेलियाकडनं घेतो, कॅनडाकडनं घेतो, उझबेकिस्तानकडनं घेतो. जिथे-जिथे युरेनियमच्या खाणी आहेत, त्यांच्याशी आपण करार केलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण युरेनियम घेत असतो, नाही असं नाही. ते घेतल्यानंतर ते तारापूरच्या सारख्या अणुभट्टीमध्ये त्याचं प्लुटोनियममध्ये कन्व्हर्जन होतं. ते प्लुटोनियमचे रॉड्स आपण या आता जो हा फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे त्याच्यात वापरणार आहोत. आणि त्याच्यात ते प्लुटोनियम वापरलं, की त्याच्यानंतर पुढचा जो ए-एच-डब्ल्यू-आर आहे, ॲडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर, त्या रिएक्टरमध्ये त्याचं प्लुटोनियम आणि त्याचं युरेनियम 233 वापरून त्याच्या बरोबरीने थोरियम आपण वापरणार आहोत. आणि एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली 2031 पर्यंत साधारण हे पूर्ण होईल असं सांगितलं जातं, की आपण पूर्णपणे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहोत. आणि ही अत्यंत अभिमानास्पद घटना आहे. या अभिमानास्पद घटनेची दखल जगभरच्या अणुशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन एजन्सी IAEA ही जी संबंध आंतरराष्ट्रीय अणु अणुऊर्जा निर्मिती आणि त्याच्याबद्दलच्या वापराबद्दलची संस्था आहे. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलेलं आहे. जगामध्ये अशी अ, अ, ही जी फास्ट ब्रीडर रिएक्टर आहे, हे फक्त रशियामध्ये चाललेलं आहे. रशियाने तो 2016 साली तयार केला होता. 2022 पर्यंत तो चालूच आहे आणि अजूनही रशिया त्याच्या दृष्टीने मोठे रिएक्टर बांधणार आहे, असं म्हटलं जातं. पण रशियामध्ये एवढं थोरियम नाही आहे. त्यांनी तो केला रिएक्टर. पण रशियाच्या अगोदर साधारण 1980 पासनंच अमेरिकेनी 1960 पासून अमेरिकेने हे करण्याचे प्रयत्न चालवले होते. क्लिंच रिव्हर रिएक्टर म्हणून त्यांनी एक तयार केलेला होता
त्याच्यामध्ये हे लिक्विड सोडियम वापरून करण्याचे प्रयत्न चालले होते. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही. कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण त्यांचा काही तो रिएक्टर बनला नाही. अमेरिकेनंतर फ्रान्सनी प्रयत्न केला. फ्रान्सचा तो बनला नाही. इंग्लंडनी प्रयत्न केला. त्यांना ते करता आलेलं नाहीये. म्हणजे या देशांनी ते काम अर्धवट सोडून दिलं. कोट्यावधी रुपये गेले, कोट्यावधी त्यांचे पाउंड आणि डॉलर गेले, तरी त्यांना ते काम पूर्ण करता आलं नाही. जपाननी प्रयत्न केला, पण जपानमध्ये डिसेंबर 1995 साली मोंजू येथे हा प्रयत्न चालला होता आणि तिथे सोडियमची नळी फुटली आणि प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला. सुदैवाने कोणी त्यात मेलं नाही. परंतु त्या ॲक्सिडेंटनंतर जपाननी हे आपल्याच्यानी होणार नाही म्हणून हे काम सोडून दिलं. त्याच्यानंतर रशियाला ते जमलं आणि रशियाने ते करून दाखवलं. पण रशियामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ही निर्मिती होत नाही. आता 2026 साली रशिया त्या प्लांटला अपग्रेड करून तो 1200 मेगावॉटचा प्लांट करणार आहे. बेलोयार्स्क नावाच्या जागी मध्य रशियामध्ये येकाटेरिनबर्गच्या जवळ त्यांची ही अणुभट्टी आहे, जिथे फास्ट ब्रीडर रिएक्टर रशिया वापरतो. परंतु मी म्हटलं असं त्याचा त्यांना विशेष उपयोग नाही आहे, कारण त्यांच्याकडे इतकं थोरियम नाही आहे. पण आपल्याला निश्चितपणे याचा खूप उपयोग होणार आहे. चीनने याचा प्रयत्न चालवलेला आहे. चीनचं अजून पण कमर्शियल प्रोडक्शन सुरू झालेलं नाही आहे. तेव्हा जगामध्ये भारत हा 2 नंबरचा हे बनवणारा झालेला आहे. आता सगळ्या जगाने अभिनंदन केलं तरी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे त्यात खाचाखोचा काढलेल्याच आहेत. त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही या फास्ट ब्रीडर रिएक्टरमध्ये जेवढं वीज निर्माण कराल, वर्षभरामध्ये साधारण 140 किलो प्लुटोनियम याच्यातनं निघेल आणि 140 किलो प्लुटोनियम म्हणजे 35 ते 50 अणुबॉम्ब तुम्ही करू शकाल. आम्ही अणुशक्ती ही अणुबॉम्बकरता वापरायची नाही. आम्ही ती वीज निर्मितीला वापरतो. हे त्या पाकिस्तानच्या मठ्ठांना कळतच नाही. त्यांना बॉम्ब बॉम्बच दिसतो आणि तो त्यांची संबंध मेंटॅलिटी इतकी डिस्ट्रक्टिव्ह आहे, की त्यांच्याकडे अणुवीज निर्मिती होत नाही. फक्त बॉम्बची निर्मिती होते. ती सुद्धा त्यांची स्वतःची आहे असं मला वाटत नाही. अमेरिकेने ठेवायला दिलेले बॉम्ब्स त्यांनी किराणा हिलमध्ये ठेवले होते, जे आपण ते शिजवून काढलेले आहेत. त्यामुळे ते सगळं कामातनं गेलेलं आहे. अशी ही सगळी अतिशय महत्त्वाची घटना झालेली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी कमाल केलेली आहे. भारतीय शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर भाभांनी 72 वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नाला पूर्तता डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दिली आणि आज भारत आता अत्यंत ताठमानेने उभा आहे, की आपल्या देशामध्ये हे झालेलं आहे. अमेरिकेला जमलं नाही, इंग्लंडला जमलं नाही, फ्रान्सला जमलं नाही, जपान, जर्मनी कोणाला जमलं नाही. ते या भारत देशाने करून दाखवलेलं आहे. भारतीय शास्त्रज्ञांचं याकरता प्रचंड मोठं अभिनंदन. हा आता याच्यानंतर असे 6 PFBR लागायचे आहेत आणि त्याच्यातलं 2 तर कल्पाक्कममध्येच ॲडिशनल लावणार आहेत. बाकी 4चे लोकेशन अजून ठरलेलं नाही आहे. काम त्यांच्यावरती सुरू झालेलं आहे. आपण हे नवीन हे करत असेपर्यंत अनेक गोष्टी शिकलेलो आहोत. अनेक चांगल्या रीतीने आपल्या प्रोसेसेस तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आपण या दृष्टीने अण्वस्त्र निर्मिती करण्याकरता आता अगदी योग्य ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि सुदैवाने सध्याचं जे सरकार आहे, ते या सगळ्या कामाकरता पॉझिटिव्हली बघतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं तर ध्येयच आहे 2047 पर्यंत 100 गिगावॅट. आता आपण 8 करतो म्हणजे त्याच्या 12-12.5 पट अणुऊर्जा आपण तयार करणार आहोत. ते करण्याची पहिली पायरी ही होती, की PFBR आपला यशस्वी व्हायला पाहिजे होता. तो आता यशस्वी झालेला आहे. हां, अतिशय आनंदाची बातमी आहे. सगळ्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि या प्रोजेक्टचं नेतृत्व ज्यांनी केलं ते डॉक्टर अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ. माझी अशी सरकारला विनंती आहे, की डॉक्टर होमी भाभा ते दुर्दैवाने आपल्यात नाहीत सध्या आणि डॉक्टर अनिल काकोडकर या दोघांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याकरता आपण एक मोहीम पाहिजे तर सुरू केली पाहिजे. यांना भारतरत्न मिळालंच पाहिजे. भारताला एनर्जीच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याकरता यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. त्याच्या जोरावरती आपला देश अधिकाधिक पुढे प्रगती करेल. कारण बाकीचं जग सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईत अडकलेलं असताना आपल्याला जर ही संजीवनी बसली आणि अक्षय ऊर्जेचा आपल्याला जर मिळाला हा प्रकार, तर फार चांगलं होणार आहे. म्हटलं असं 500 वर्ष पुरेल एवढी ऊर्जा आपण आपल्याच खनिज संपत्तीतनं काढणार आहोत. त्यामुळे ही खूप चांगली घटना आहे. ही सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखी घटना आहे. त्याचं विशेष आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला. आपल्याला जर तो व्हिडिओ आवडला असला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, आमच्या व्हिडिओवरती आपल्याला कधी-कधी अनेक प्रश्न पडलेले असतात. तर ते प्रश्न जर आपण आमच्याकडे पाठवले, त्या प्रश्नाबरोबर तुमचं नाव आणि तुम्ही कुठे आहात, लोकेशन हे पाठवलं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. भारत देश ऊर्जा संपन्न झालेलं कोणाला आवडणार नाही. त्याच्याकरता ही आपण पायरी ओलांडलेली आहे. भारत देशाचं पुन्हा एकदा अभिनंदन. आपण सर्व आमच्या चॅनलला बघतच असता आणि त्यानंतर आपण ती सबस्क्राईब पण करा. आमच्या चॅनलवरती आपले लाईक्स आणि आपल्या कमेंट्स येऊ दे, आपले प्रश्न येऊ देत.
त्याला उत्तर द्यायचा मी पुढच्या व्हिडिओत प्रयत्न करीन. असो, तोपर्यंत आता आपली रजा घेतो. धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद.